मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका कोऱ्या करकरीत झवाझवीच्या कथेला. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या बुल्ल्याला नाही पाणी आलं तर आपला डाटा परत केला जाईल. चला तर आमच्या कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे माझ्या बापाने आणि भावाने मिळून मला ठोकून काढले. मित्रांनो, माझे नाव रेश्मा आहे. मी सध्या 12वी शिकते. माझा भाऊ राहुल माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे आणि माझे वडील क्लार्कच्या नोकरीला आहे. आई ही गृहिणी असून ती घरातील सर्व कामे पाहते. माझे वय नेमके 18 चालू होते आणि मला आता संभोग, प्रेम, मान अपमान या सर्व भावना जास्त प्रमाणात माझ्यात जागृत झाल्या होत्या. आमच्या घरी फक्त 3 रूम होते. एक आम्हा बहीण भावांची बेडरूम आणि दुसरी त्या दोघा माझ्या माई आणि बापांची बेडरूम आणि एक किचन असं आमचं घर होतं. भाऊ आणि मी आता वयात आलो होतो. माझ्याकडे पैसे नसायचे, पण माझ्या भावाला घरून पैसे आणि पूर्ण शांत शौक व्हायचा. त्याच्याकडे मोठा मोबाईल सुद्धा होता. आम्ही दोघे मिळून त्याचा मोबाईल वापरायचो. आम्ही एकाच कॉटवर झोपायचो, त्यामुळे एकमेकांच्या सर्व गोष्टी एकमेकांसोबत आम्ही शेअर करत. एक दिवस झालं असं, माझा भाऊ अंघोळीसाठी गेला होता. मी तोपर्यंत त्याचा मोबाईल पाहत होते. त्याने चुकून ब्राउज हिस्ट्री घाईघाईत डिलीट केली नव्हती. मोबाईलचा पासवर्ड खोलताच मला सगळे पॉर्न व्हिडिओ दिसले. त्यात सगळे काळे माणसं अगदी घोड्यासारख्या बुल्ल्याचे दिसत होते. त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी होत्या. एकदम गोऱ्या पानबाया त्यात मागून पुढून ठोकून घेत होत्या, तोंडात बुल्ला घेत होत्या. त्या अंघोळीच्या 5 मिनिटात च्या काळात मला होईल तेवढे पॉर्न मी पटापट बघू लागले. माझ्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती मोबाईलवर झवाझवी पाहण्याची. त्यात मी एवढी गुंतले की माझ्या पुच्छीला केव्हा पाणी सुटले हे कळलेच नाही. माझ्या भावाची अंघोळ होण्या अगोदर मी मोबाईल लवकर ठेवून दिला आणि पुस्तक हातात घेतलं. माझी लगेच अंघोळ करण्याची वेळ झाली. मी बाथरूममध्ये घुसताच मला ते दृश्य जशास तसे डोळ्यासमोर दिसू लागले. मला वाटत होतं एवढा मोठा बुल्ला पुच्छीत कसा काय जात असेल. त्यांच्या घोड्यासारखा बुल्ला बायांच्या तोंडात कसा बसत असेल हे प्रश्न मला पडत होते. ते दृश्य पाहून माझ्या बी ही भावना आतमध्ये चाळवल्या होत्या. मी ही बाथरूममध्ये नागडी होऊन स्वतःलाच मन भरून पाहू लागले. स्वतःच माझे आम्हे बघत मी ते सोडू लागले. पुच्छीत बोट घालू लागले. थोड्याच वेळात कॉलेजला उशीर होईल म्हणून लवकर आंघोळ करून कॉलेजला गेले. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मला घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती, परंतु माझ्या भावाचे फार लाड असायचे. मुलगा असल्यामुळे पूर्ण लाड चालायचे त्याचे. तो मित्रांसोबत रविवार असल्याने पिकनिकला गेला होता. मी आज रिलॅक्स करायचं ठरवलं होतं. कोणताही अभ्यास मी आज करणार नव्हते. मनोरंजन म्हणून मी काय करावं मला समजत नव्हतं, कारण माझ्याकडे मोठा मोबाईल सुद्धा नव्हता. मी फक्त त्या दिवशी बघितलेले व्हिडिओ आठवू लागले. आठवूनच मला फार मजा येत होती. केल्यास तर किती भारी वाटेल असे मला वाटू लागले. तेवढ्यातच मी मनोरंजनासाठी भावाच्या रॅकमधील कादंबरी वाचण्याचं ठरवलं. पण त्यात मला सेक्सचा खजिना नावाचं एक मॅगझिन सापडलं. मी खूप खुश झाले, कारण बघणं नाही तर किमान वाचून तरी मन शांत करायचं होतं. मी पूर्ण दिवसभर फक्त सेक्सच्या कथा वाचू लागले. माझ्या रूममध्ये कोणीही येत नसते, म्हणून मी दार आणि खिडक्या लावून नागरी होत मी कथा वाचत होते. कथा वाचत वाचत तोंडातला थुका मी पुचीला लावून सोळत होते. स्वतःचे खाणं सोळत होते. माझ्या पर्समध्ये सेम बुल्ल्या एवढा पावडरचा डब्बा होता. तो मी माझ्या पुच्छीत घालून मागे पुढे करत होते. मला खूप बरं वाटत होतं. मी आता झवाडी होण्याच्या मार्गावर होते. सायंकाळचे 6 वाजले. भाऊ येईल म्हणून मी त्याचे मॅगझिन कपाटात ठेवून दिले आणि आईसोबत घरात फिरू लागले. दुसऱ्या दिवशी परत भाऊ अंघोळीला गेला. तेवढ्या वेळात मी पॉर्न व्हिडिओ बघण्याचे ठरवले आणि व्हिडिओ बघत बघत एवढी गुंग झाली की केव्हा माझ्या भावाची अंघोळ झाली हे मला समजले नाही. तो मला बाथरूमच्या बाहेर येऊन बघत होता. फक्त मी काय करते ते. तो मी व्हिडिओ बघत बघत माझ्या चड्डीमध्ये हात घातला आणि पुच्छी सांभाळू लागले.
धुक्का लावून गांडीत बोट घालू लागले. त्याने तेवढ्याच वेळात पप्पांना बोलावलं आणि माझे कारनामे दोघे मिळून पाहू लागलीत. पप्पांनी आईला सुद्धा बोलवलं. आईला राहावलंच नाही. तिने पटकन माझ्या हातातला मोबाईल घेतला आणि कानाखाली वाजवली. माझे हात पाय थरथर कापू लागले. मला काय चाललंय हेच समजत नव्हतं. खरंच झवाझवीची नशा माणसाला आंधळ बनवते म्हणतात ते खरंय. माझ्या बापाने शेजाऱ्याला ऐकू जाऊ नये म्हणून दार लावून घेतलं. मला म्हणाला, पोरी, तू आमच्या खानदानात जन्म घेऊन सुख केलीस, एवढी झवाडी निघशील असं मला कधीच वाटलं नाही. आता तुला या कर्माचे फळ नक्कीच मिळणार असं मला ते म्हणू लागले. असं म्हणत त्यांनी शर्टाच्या गुंड्या काढल्या. आईच्या हा प्रकार लक्षात आला. तिला लक्षात आलं होतं की नवरा खूप झवाडा आहे. आपल्या मुलीला हे ठोकायला हा कमी करणार नाही. तिने पप्पांना म्हणाली, नका हो, माफ करा तिला. पोर नवीन वयात आली अशी करणारच. तेवढ्यात पप्पा तिला जोरात ओरडले, तू गप्पा बस, आपल्या तोंडाला काळ लावेल. हिचा पुच्चा फार फटफट करायला लागलाय. आज नाही शांत केला तर ही झवाडी कोणाकडूनही झोन घेईल. असं म्हणत त्यांनी पॅन्ट फेडली व खाली चड्डी सारत सारत त्यांनी त्यांचा बुल्ला हलवू लागले. भाऊ आणि आई नुसते पाहत होते, कारण पप्पांची जबरच एवढी होती. खरं सांगायचं झालं तर मला खूप भीती वाटल्याने मी असं ठरवलं होतं, पप्पांनी कसंही ठोकलं त्यांना नकार द्यायचा नाही. त्यांचा बुल्ला फार काळाझार होता. बुल्ल्यावर पांढरे केस पण होते. बुल्ला मात्र एकदम लाकडासारखा कडक दिसू लागला. त्यांनी बुल्ला हलवत हलवत माझ्या तोंडात खुपसला आणि जोरात कंबर हलवू लागले. माझ्या पार गळ्यापर्यंत बुल्ला जात होता. हळूहळू माझी काम वासना जागृत झाली. मी भीतीपासून बाहेर झाले होते. आता मीही पप्पांचा बुल्ला जोर जोरात चोखू लागले. हे सगळं बघत माझ्या भावाचा बुल्ला पण खूप टाईट झाला होता. वडील त्याच्या पॅन्टकडे पाहत म्हणाले, अरे, तुझा बुल्ला उठलाय ना, मग लाजतोच काय, ये इकडे, असं त्याला म्हणाले. त्यालाही असं म्हटल्यास खूप बरं वाटलं, कारण तोही फार झवाडा होता. त्यालाही माझी पुच्छी बघून बरं वाटायचं. त्यालाही असं पहिलं वाटायचं की मी हिला कवा झवून काढतोय की, आणि ती वेळ आली होती. त्यानेही लवकर अंगावरचे कपडे काढून नागवा झाला. मला खूप भीती वाटली, कारण एवढे मोठाले सोठे आणि तेही पहिल्यांदा झोडणी घेत होते. मला माहित होतं माझी पुची आणि गाण आज नक्कीच हे दोघे फाडून टाकणार. भाऊ बुल्ला हलवत माझ्या समोर आला. पप्पांनी त्याला माझे पूर्ण कपडे काढायला सांगितले. त्यांनी माझे कपडे फटाफट काढून मला नागवे केले आणि दोघांनी मला उचलून कॉटवर ठेवलं. पप्पा आता तोंडात देऊन कंटाळले होते. त्यांनी मला घोडी बनवलं आणि माझ्या पुचीत बुल्ला घुसडू लागले. बुल्ला आत जात नव्हता, कारण माझी सील अजून तुटली नव्हती. पप्पा आईला जोरात ओरडले, बघतेस काय, खोबरेल तेलाची बाटली घेऊन ये. आईनेही पळत जाऊन बाटली आणली. तिलाही बघण्यात आता मजा येत होती. पप्पांनी माझ्या गांडीत तेल ओतलं. ते ओघळत ओघळत माझ्या पुच्चीत पण गेलं. ते आता त्यांचा बुल्ला जोर जोरात माझ्या गांडीवर आदळू लागले. गांडीवर सापटा मारू लागले आणि मला म्हणाले, सांग आता, पॉर्न बघतेस का, पुच्चीत बोट घालतेस का, सांग सांग, आता जाऊन घेशील का, कित्येक वेळेस जाऊन घेतलंस, कोणाकोणाकडून जाऊन घेतलंस, बाहेर आमची नामना घालशील का, जाऊन घेशील का, असं म्हणत त्यांनी त्यांचा बुल्ला खसकन माझ्या पुच्चीमध्ये खुपटला. मला खूप वेदना झाल्या. मी चिरकले, आई ग, मी मेले. आई म्हणाली, हो, हळू जरा, तिची पहिली वेळ आहे. तरी पप्पांनी काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यांनी जोर जोरात माझा पुच्चा ठोकायला चालू केलं. इकडे भाऊ माझ्या तोंडात बुल्ला देऊन जोर जोरात कंबर हलवू लागलो. आता माझी पूर्ण भीती नाहीशी झाली आणि मलाही मजा येऊ लागली. पप्पांनी बारी बारीने माझ्या पुच्चीतून काढून गांडीत आणि गांडीतून काढून पुच्चीत बुल्ला घालू लागले. पप्पा आता थकले. त्यांनी माझ्या भावाला पुच्ची ठोकायला सांगितले. तोही फार उतावळा होता. त्याने एवढी जोरात पुच्ची ठोकली की त्यातून रक्तच निघू लागलं. त्यामुळे त्याने माझी गाण मारायला चालू केलं.
त्याचा बुल्ला काही शांत होत नव्हता. माझ्या गांडीतूनही रक्त निघायला लागलं. मी खूप किंकाळ्या फोडू लागले. मी आईला म्हणाले, आई, या दोघांना सांग ना, आता तूच सांग, तूच गप्प बसव. आईने राहुलला म्हणाली, अरे सैतान आहात की काय, बस करा ना आता, मुलगी आहे ती, एवढं ठोकत असतात का, बस करा. गांडीतून आणि पुचीतून दोन्हीकडून रक्त येत आहे आणि तुम्ही शांत बसायला तयार नाहीत, असं ती त्यांना म्हणाली. तरी हे दोघे ऐकायला तयार नव्हते. मला बारी बारीने झोन पार मोकळे करू लागले. एकाच पुच्छीत 2 बुल्ले घालू लागले. गांड आणि पुच्छी दोघे एकदाच ठोकू लागले. जोर जोरात ठोकू लागले. सगळ्या रूम मध्ये पक पक आणि पचपच असा आवाज घुमू लागला. सगळी परिस्थिती पाहता आईच्या लक्षात आले, यांना शांत करायचे असेल तर आता तिलाच मैदानात उतरावं लागणार होतं. म्हणून तिने पूर्ण नागवी होऊन राहुलच्या आणि पप्पाच्या समोर आली. राहुलने आईला कधीही नागवी पाहिली नव्हती. त्याने तिला नागवी पाहताच उभ्याने त्याने आईच्या मागून गेला आणि तिची गांड उभ्यानेच मारू लागला. मागून जोरात जोरात तिचे आंबे चोळू लागला. त्यानंतर वडिलांनीही आईकडे दौरा फिरवला आणि समोरून उभ्यानेच तिची पुच्छी ठोकू लागली. मी मात्र आता मोकळी झाली. आता कुठं मला बरं वाटू लागले, कारण त्यांनी माझे थान चोळून, माझ्या गांडीत बुल्ला घालून, माझी पुच्छी ठोकून पार झोन झोन माझ्या शरीराचा चोळा मोळा केला होता. त्या दोघांनी जवळपास 15 मिनिटं आईला उभ्यानेच झवून काढले. मला पप्पा ओरडले, इकडे ये, लवकर इकडे ये. मी घाबरत त्यांच्या जवळ गेले. त्यांनी मला खाली बसण्यासाठी सूचना केली. मी तशीच नग्न अवस्थेत खाली बसले. दोघांनीही एकदाच आईच्या भोकातून बुल्ले काढले आणि बुल्ले काढत काढत बुल्ल्यामधून माझ्या अंगावर बिंदाच्या चिलकांड्या हाणायला सुरुवात केली. वडिलांनी माझ्या कानात बुल्ला घुसळला. पूर्ण माझ्या आंब्यावर बिंद गाळलं. तर राहुलने पण माझं तोंड हे उघडं असल्यामुळे माझ्या तोंडामध्ये बुल्ला घुसळला आणि माझ्या तोंडात पूर्ण बिंद गाळलं. त्यांनी माझ्या पूर्ण शरीरावर बुल्ला घुसळत घुसळत त्यांचं जे झवडापण आहे ते झवडापण रिकामं केलं आणि आमची सगळी झवडी फॅमिली अशा प्रकारे झवत झवत शांत झाली. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला कथा हवी हे मला या कॉमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.